घरातल्या मुला मुलीने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जात लग्न केलं, पळून जाऊन लग्न केलं तर त्याची शिक्षा म्हणून कुटुंबातील लोक त्यांचा जीव घेत असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील। 2 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे एका व्यक्तीने आपल्या बहिणीला डोंगरावरून खाली ढकलून तिची हत्या केली। बहिणीचं प्रेम प्रकरण सहन न झाल्याने त्याने तिला थेट डोंगरावरून खाली ढकललं। त्यानंतर आता कोल्हापुरात एका मामाने प्रताप केला आहे, जे ऐकून तुम्हीही चक्रावाल। भाचीने पळून लग्न केल्याने या मामाने तिच्या स्वागत समारंभातील जेवणात चक्क विष मिसळलं। पण हा सर्व प्रकार आचाराच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला। भाचीने पळून जाऊन विवाह केल्याच्या रागातून मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष काळवल्याचा धक्कादायक प्रकार हा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उतरे या गावात घडला आहे। महेश ज्योतिराम पाटील असं जेवणात विष काळवलेल्या मामाचं नाव असून पन्हाळा पोलीस ठाण्यात मामा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान मामा महेश पाटील सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की महेश पाटलाच्या भाचीने 1 आठवड्यापूर्वी गावातील मुलासोबत प्रेम प्रकरणातून पळून जाऊन विवाह केला होता। घरच्यांचा विरोध जुगारून लग्न केल्याने मामाच्या मनात प्रचंड रोष होता। त्यामुळे मामा महेश पाटीलने भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या जेवणात विषारी औषध मिसळले। दरम्यान मामाला औषध टाकत असताना तेथील आचार्याने पाहिले आणि मोठा अनर्थ टळला। आचारी मामाला अडवण्यासाठी गेला आणि दोघांमध्ये झटापट देखील झाली। आचार्याने जेवणात विष असल्याचं सगळ्यांना सांगितल्यानंतर जेवण बाजूला ठेवण्यात आले। यामुळे विषारी जेवण कुणीही खाल्लं नाही आणि लोकांच्या जीवास असलेला धोका टळला। या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात मामाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मामा महेश पाटील सध्या फरार आहेत, तर पोलीस मामाचा शोध घेत आहेत। रिसेप्शनच्या जेवणात मिसळलेली औषधाची बाटली आणि अन्य पदार्थाचे नमुने जप्त करण्यात आले आहेत। हे अन्य पदार्थांचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणार असून त्याच्या अहवालानंतर नेमके कोणते विषारी औषध त्यात टाकले होते हे समजणार आहे। घटनास्थळावरून संशयित आरोपी महेश पाटील पळून गेल्याने त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय बोंबळे यांनी दिली आहे।